प्रवासातल्या वाटसरूंना, मूलमजूर कामगारांना, गोरगरीब लोकांना आणि अगदी ज्याला भूक लागेल त्याला अवघ्या 10 रुपयात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी आता बंद होणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. सध्या राज्यातलं महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी आनंदाचा शिदा आणि शिवभोजन थाळी बंद करणार आहे, अशी सध्या माध्यमांमध्ये एकच चर्चा होते. शिवभोजन थाळीसाठी सरकारला दरवर्षी 263 कोटी रुपयांचा खर्च येतो. तो खर्च टाळण्यासाठी म्हणून सरकार ही योजना बंद करणार आहे असं देखील बोललं जात आहे. पण मंडळी, खरोखरच ही योजना बंद झाली तर सरकारी तिजोरीवर ताण कमी होईल का? लाडकी बहीण योजनेवर केलेल्या अतिरिक्त खर्चाचा इतर लोकोपयोगी योजनांवर परिणाम होतोय का? आणि ही शिवभोजन थाळी बंद करून सरकार गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतय का? सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. तर मंडळी, 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि त्यांच्या संकल्पनेतून 1 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. आणि या अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आणि गावोगावी शिवभोजन थाळी मिळायला सुरुवात झाली. राज्यातील गोरगरीब जनतेला, मोलमजुरांना, अगदी त्यांच्या खिशात फक्त 10 रुपये आहेत इतकी बिकट परिस्थिती सोसणाऱ्या लोकांनाही कमीत कमी दरात निदान एक वेळचं तरी पोटभर पौष्टिक जेवण मिळावं या उद्देशानं प्रत्येक गावागावात, शहरांमध्ये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन नजीकच्या परिसरात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आणि प्रत्येक शिवभोजन केंद्रावर अवघ्या 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी मिळू लागली. जी लोक दवाखान्याच्या कामासाठी, सरकारी कामासाठी किंवा इतर काही कारणांमुळे बाहेर गावी येतात, अशा लोकांचे जेवणाचे हाल होतात. बाहेर पोटभर जेवण मिळत नाही आणि मिळालं तरी ते खिशाला परवडत नाहीये. अशा लोकांसाठी ही शिवभोजन थाळी एक बेस्ट ऑप्शन ठरली. शिवाय खेड्यातून शहरात येणाऱ्या कॉलेजच्या गोरगरीब विद्यार्थ्यांनाही जेवावं कुठं हा प्रश्न भेडसावत असतो. पण महागाईमुळे कित्येकदा पोटाला चिमटा काढून ते जगतात. एवढंच नाही तर कुटुंबासाठी दिवसभर राबणारे मूलमजूर लोक पैसे वाचवण्यासाठी अगदी चहा किंवा एका वडापावर अख्खा दिवस काढतात. अशा परिस्थितीत या कष्टकरी लोकांना या शिवभोजन थाळीमुळे अत्यल्प दरात सकस, पौष्टिक आणि पोटभर जेवणाचा पर्याय उपलब्ध झाला. एवढंच नाही तर जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा हे शिवभोजन केंद्र चालवण्यासाठी प्रत्येक गावागावातील महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येत होतं. यासाठी राज्य सरकार विशेष अनुदान देखील द्यायचं. त्यामुळं ग्रामीण भागातील कित्येक महिला बचत गटांना या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून रोजगाराचं पक्क साधन मिळालं आणि त्यातूनच त्यांना आर्थिक स्थैर्य देखील मिळालं. आपल्या गावात, आपल्या घराजवळ रोजगाराचं उत्तम साधन निर्माण झालं. याशिवाय जेव्हा कोरोना काळात अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे कित्येक लोकांचे हाल झाले, कित्येकांनी तर मैलोन पायी चालत प्रवास केला. लोक बेरोजगार झाले होते. हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना तर 2 वेळेचं अन्न मिळवण्याची भ्रांती झाली होती. अशा कठीण काळात याच शिवभोजन थाळीमुळे कित्येक गरजूंना मोफत अन्न मिळालं आणि जनतेची उपासमार टळली. मात्र आता राज्यात असलेलं महायुती सरकार हीच शिवभोजन थाळी बंद करण्याच्या तयारीत आहे. या शिवभोजन थाळीचा राज्यातील सुमारे 2 लाख लोक दररोज लाभ घेतात. त्याचा वार्षिक खर्च सुमारे 270 कोटींच्या घरात जातो. या थाळीत 2 पोळ्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि भात असं संपूर्ण जेवण केवळ 10 रुपयात दिलं जातं. मात्र हे संपूर्ण जेवण बनवण्यासाठीचा खर्च 10 रुपयांपेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यामुळे हा सगळा अतिरिक्त खर्च सरकारी तिजोरीतून केला जातो. शिवाय या एका थाळीची किंमत मार्केट रेटनुसार ग्रामीण भागात 35-40 रुपये आणि शहरी भागात 50 ते 60 रुपये इतके आहे. त्यामुळं या शिवभोजन थाळीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त अनुदानाचा सरकारी तिजोरीवर ताण पडतोय असं देखील बोललं जात आहे. आणि हाच अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी म्हणून राज्य सरकार ही योजना बंद करू पाहत आहे आणि याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. पण मंडळी, जशी ही बातमी समोर आली तसं याबद्दल विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील उमटायला लागल्या. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि ही योजना गोरगरिबांसाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ती बंद करू नये अशी मागणी केली. भुजबळांच्या या पत्रानंतर विरोधकांनी देखील याच मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलं आणि त्यातूनच संजय राऊत यांनी सरकारला आता गरिबांना जेवू घालणं परवडत नाहीये, त्यातून त्यात सरकारला कोणताही राजकीय फायदा नाहीये, त्यामुळे ते ही योजना बंद करू पाहतात अशी टीका केली. शिवाय उभाटा गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी तर
तूप चाटून काही भूक जात नसते. अशा योजना बंद केल्यानं राज्य स्थिर होईल असं वाटत नाहीये. त्यामुळे आता आम्ही या योजना बंद होऊ देणार नाहीये. शिवभोजन थाळीमुळे गोरगरिबांना 10 रुपयात जेवण मिळतं. उद्धव ठाकरे यांनी ही योजना सुरू केली होती. ती योजना बंद होऊ देणार नाहीये अशा कठोर शब्दात सडकून टीका केली आहे. यावरून सध्या शिवभोजन थाळीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच भडकले आहेत. तर दुसरीकडे सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ असं आश्वासनही दिलं होतं. या योजनेच्या अर्जांची पडताळणी देखील सुरू आहे. त्यातूनच सुमारे 60 लाख अर्ज बाद होतील अशी शक्यता वर्तवली जाते. पण जरी हे 60 लाख अर्ज बाद झाले तरीही 2100 रुपयांचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागेल आणि ती अतिरिक्त आर्थिक तरतूद करण्यासाठीच म्हणून राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करतंय अशी राजकीय वर्तुळात एकच चर्चा करते. आणि या सगळ्या राजकीय घडामोडींवरून मग प्रश्न पडतो की मग आधी सुरू केलेल्या योजना बंद पाडून नव्या योजना राबवण्यासाठी राज्य सरकारला खरोखरच गरज आहे का, की केवळ आपला शब्द पाळण्यासाठी म्हणून सरकार आधीच्या योजना बंद पाडून नव्या योजना राबवत आहेत. आणि सरकारी तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी म्हणून शिवभोजन थाळी बंद करणं हा खरोखरच योग्य पर्याय आहे का? ही शिवभोजन थाळी बंद झाली तर त्याचा दररोजच्या सुमारे 2 लाख लाभार्थ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा सरकारचा निर्णय योग्य ठरेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवभोजन थाळी बंद करून सरकार गरिबांना उपाशी ठेवतंय का? या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.